नमस्कार मंडळी, आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज स्पेशली भाऊबीजचं सेलिब्रेशनच तुम्हाला ब्लॉगमध्ये जास्ती तर दिसणार आहे। आणि हा गावाकडचा फराळ खूपच सुंदर झाला आहे। गावाकडचा फराळ आमचे दीर गेले होते, त्यांनी आणलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी तो एन्जॉय केला। त्यानंतर हे जेवणसुद्धा आम्ही पार्सल आणून ठेवलं आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे आम्ही कालच दिव्याघरला गेलो होतो आणि आदल्या दिवशीचं पण पेंडिंग काम होतं माझं थोडंफार, आणि दुसऱ्या दिवशी तर आम्ही आज भाऊबीज सेलिब्रेट करणार आहोत, म्हणून मग हा शॉर्टकट आमच्या जेवणाचा केला आहे। पण मुलांचं जेवण आम्ही घरीच बनवलेलं आहे। आणि हे बघा, व्हेज नॉनव्हेज भाजी रोटी अशा प्रकारचा आजचा मेनू होता भाऊबीज स्पेशल। तर खूपच छान टेस्ट होती। नवीन हॉटेल झालं आहे जलसा म्हणून, तर तिथलंच हे आम्ही जेवण मागवलेलं आहे धायरीतून। आणि परी इथे बसलेली आहे, छान मामाच्या मांडीवर बसून जेवण करते आहे। त्यानंतर आमच्या भाऊबीजचं औक्षण सुरू झालं, कारण ह्या दोघांची पण झोपेचं टायमिंग जवळ आलं होतं आणि हे सगळे वापस परत जाणार आहेत त्यांच्या घरी, म्हणून मग आम्ही आता सेलिब्रेशन करायला घेतलेलं आहे। या दोघांचं आधी सेलिब्रेशन होऊ दे म्हटलं व्यवस्थित, त्यानंतर मग आम्ही नंतर थोड्या वेळाने आम्ही सेलिब्रेट केलं आमची भाऊबीज। तर इथे बघू शकताय छान औक्षण केलेलं आहे वंशचं, आणि मस्तच तिने छान तांदूळ वगैरे टाकून तिने स्वतःच्या हाताने खूप छान त्याला मायेने ओवाळलेलं आहे। आणि त्यानंसुद्धा प्रेमाची भेट परीला दिलेली आहे। त्यामुळं असं छानसं आमच्या चिमुकल्यांचं भाऊबीजचं सेलिब्रेशन अगदी उत्साहात पार पडलेलं आहे। आणि आम्हीसुद्धा खूप छान खुश होतो यांच्याकडे बघून। हल्लीची मुलं इतके लहान असतात, पण त्यांना खरंच खूप गोष्टी कळतात। खूप छान वाटतं यांच्याकडे बघून, छान आनंद घेतात ते प्रत्येक गोष्टीचा, आणि आपल्यालाही त्यातून आनंद मिळतो। आणि अशा प्रकारच्या गोष्टी होत्या। इथे गिफ्ट्स दोघंजण एकमेकांना देत होते, घेत होते। खूप जास्त एन्जॉय केला या दोघांनी आज, आणि छान छान गिफ्ट्स मिळालेले आहेत परीला। परी तर खुश आहे। अगदी विचारपूर्वक आमच्या वैष्णवीनं परीसाठी गिफ्ट सिलेक्ट केलं, कारण तिला माहिती होतं परीने सगळ्या वॉल्स वगैरे रंगवण्यामध्ये एक्सपर्ट आहे म्हणून। तिने खूपच मेकअप वगैरे पण घेते, सगळं कलरिंगची हौस आहे तिला सगळ्याच गोष्टी आवडतात म्हणा तशा, पण कलरिंगची चॉईस लक्षात घेऊन तिच्यासाठी हे कलरिंग मॅट आणलं वैष्णवीनं। तर खूपच छान आहे हे, आम्हाला त्याचा फारच उपयोग झालेला आहे। तर याचा रिव्ह्यूसुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। खूपच छान वॉशेबल मॅट आहे, आणि स्केच पेन्स जे आहेत त्यांनी कलरिंग करायचं। मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी खूपच बेस्ट आयडिया आहे ही। तर खूपच छान रमतात मुलं याच्यामध्ये, आणि छान छान गोष्टी त्यांना त्यांच्या स्किल्स डेव्हलप होतात। त्याच्यानंतर पझल्स पण दिलेत त्यांनी, ते पण खूपच छान आहेत। सध्या तर परीला ते उपयुक्त ठरतील की नाही माहिती नाही, कारण मी ट्राय करत होते तिला त्याच्यासोबत खेळवण्याचा, इतकं काही एंगेज झाली नाही। पण हे कलरिंग मॅट तिला जास्त आवडलेलं आहे, आणि पझल्स पण खूप छान आहेत। आता मी सध्या तर मी 1-2 दिवसामध्ये परीसोबत कमी खेळलेली आहे, त्यामुळं माहिती नाही, पण मला वाटतं ती खेळेलसुद्धा। तर तिच्यासोबत आपण खेळणं गरजेचं आहे। पझल्स काय त्यांना लगेच हातात दिलं आहे आणि त्यांनी जोडले असं तर होणार नाही आहे। आपण त्याच्यासोबत इन्वॉल्व होऊन या गोष्टी शिकवण्यासारख्या आहेत, त्यामुळे हे पझल्ससुद्धा खूपच सुंदर आहे। एक एक गोष्टी आपण यांना पहिले देऊ शकतो, ॲट अ टाईम सगळेच ओपन केले की त्यांना खूप कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे। तर हे बघा, इथे छान चालू आहे सगळ्यांचा कार्यक्रम, आणि हे मॅट पण खूपच बऱ्यापैकी मोठी साईज आहे, आणि हे खरंच खूप वॉशेबल वगैरे आहे, व्यवस्थित त्याचे कलर्स धुवून निघालेले आहेत। पुन्हा आपण रिकलरिंग करू शकतो, रियूज करू शकतो। हा माझा फेवरेट केक आमचा शुभम नेहमीच घेऊन येतो। त्यानंतर आम्ही इथे औक्षण केलेलं आहे। इथं वैष्णवी आणि अमोलची भाऊबीज सुरू आहे। छान आनंदामध्ये उत्साहामध्ये आमच्या सगळ्यांची भाऊबीज पार पडली। तर मी माझ्या भावाचं औक्षण करून घेतलं भाऊबीजच्या। शुभम, तुला पुन्हा एकदा व्हिडिओच्या मार्फत खूप 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 शुभेच्छा, आणि असाच हसत राहा। आणि आमच्या यूट्यूबच्या सर्व फॅमिलीला सुद्धा भाऊबीजच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा। भाऊबीज होऊन गेली आहे, पण भाऊबीजच्या आठवणी सर्वांच्या अजूनही ताज्या असतील। त्यानंतर इथं फराळ आणि चहाचा आनंद घेतला आहे, कारण आता टी टाईम झालेला आहे। तर आम्ही आता फराळ आणि चहाचा आनंद घेत आहोत। शुभमला फराळ आवडलेला आहे। तर मुलं झोपलेली दिसत आहेत तुम्हाला, परी पण कंटाळून झोपी गेलेली आहे, बाबू पण झोपला होता, वंश काही झोपलेला नव्हता, त्याला आता झोप आलेली आहे आणि आता तो गाडीवर झोपेल। घरी चाललेला आहे तो त्याच्या, कारण शुभमला सकाळी मॉर्निंग शिफ्ट आहे। तर आता हे सगळे जाणार आहेत, आणि मला खूपच कमी वेळ आज मिळालेला आहे तुमच्या सगळ्यांच्या सोबत, त्यामुळे परत लवकर या। आणि हा कलरिंग मॅटचा रिव्ह्यू तुमच्यासाठी खास बघा, मस्त हे आता मी वॉश करून घेते मॅट, खूप छानपैकी वॉश झालेला आहे। सगळे जे आपण स्केच पेननी केलेले कलर्स होते ते धुवून निघाले, आणि जसं पहिले होतं तशा प्रकारे हे मॅट झालेलं आहे। त्यामुळे तुमच्या लहान मुलांसाठी सुद्धा हे उपयुक्त असंच ठरणारं मॅट आहे। याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही मला कमेंट्स करा, आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय, टेक केअर।